दर्शकांनो, जय भीम, जय संविधान. मी मिलिंद धनवीज आपले मिशन इंडिया टीव्ही न्यूज मध्ये स्वागत करतो. आज आपल्या राळेगाव शहरामध्ये संविधान जागर परिषदेकरिता भीम टायगर सेनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दादासाहेब शेळके या ठिकाणी उपस्थित झालेले. दादासाहेब, तुम्हास माझा निळा सलाम. जय भीम. दादासाहेब, आज 25 डिसेंबर मनुस्मृती दहन दिनाच्या निमित्तानं माझा पहिला प्रश्न आहे की आमच्या मिशन इंडिया टीव्ही न्यूजच्या दर्शकांना एक शुभेच्छा म्हणून पहिल्यांदा आज मनुस्मृती दहन दिवसाच्या मी समस्त या देशातील नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि समस्त या देशातील नागरिकांना आवाहन करतो, जे नागरिक समतावादी आहेत, संविधानवादी आहेत, आंबेडकरवादी आहेत, त्यांना विनंती करतो की मनुस्मृती दहन दिवस जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 ला मनुस्मृती जाळली आणि म्हणून या देशात शेवटचा मनुवादी जिवंत असेपर्यंत आपल्याला मनुस्मृती दहन दिवस कार्यक्रम ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. हा माझा मेसेज आहे. नुकतीच महाराष्ट्रामधील परभणी जिल्ह्यामध्ये जी अतिशय भयंकर घटना घडली आणि या घटनेला सतत 2 दिवस तुम्ही या घटनेचा पाठपुरावा प्रशासनाकडे केलेला आहे. ती घटना जी दंगल घडली आणि त्यानंतर तिथल्या पोलीस प्रशासनाने जे कोम्बिंग ऑपरेशन बौद्ध वस्त्यांमध्ये जाऊ केलेलं आहे, याबद्दल आपण 2 दिवस त्या ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहिलात. आपल्या काय निदर्शनात आलं आणि त्या दंगली मागे काय षड्यंत्र तुम्हाला दिसून आलं, काय सांगाल? नाही, नंबर 1, पहिल्यांदा मी आता जे सांगितले की या देशातला शेवटचा मनुवादी जिवंत असेपर्यंत आपली ही लढाई चालू आहे. ज्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली ते एका मनुवाद्याने केलेली आहे आणि मनुवादी विविध माध्यमातून, जे सरकारमध्ये असतील, कोर्टामध्ये असतील, सामाजिक क्षेत्रामध्ये असतील, संघटनेमध्ये असतील, या माध्यमातून ते डोकं वर काढत आहे. त्या ठिकाणी घडलेला प्रकार जो आहे, जी विटंबना झालेली आहे ती मनुवादी मानसिकतेमधून झालेली आहे. नंबर 1. नंबर 2, त्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन झालेलं आहे. त्याला मी जबाबदार देवेंद्र फडणवीस यांना धरतो, कारण पोलिसाची एवढी हिंमत होऊ शकत नाही. मुळात कोम्बिंग ऑपरेशन एखाद्या गुन्हेगारासाठी केलं जातं. एखाद्या जे हिट लिस्टवर जे आरोपी आहेत, जे कुख्यात आरोपी आहेत, त्यांना पकडण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन केल्या जातं. पण एखाद्या ज्या ठिकाणी 90% बौद्ध समाज असतो, दलित समाज राहतो आणि त्या समाजाला टार्गेट करण्यासाठी, त्याला जीवनातून उद्ध्वस्त करण्यासाठी, त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यासाठी जाणून बुजून जनरली बाबासाहेब आंबेडकरांनी 20 जुलै 1924 ला बहिष्कृत हितकारणी सभा जी संघटना स्थापन केली होती, त्यात एक मॅसेज दिला होता, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आणि आज महाराष्ट्रामध्ये असेल, भारतामध्ये असेल, आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहेत. IAS IPS इत्यादी पद असतील, त्याच्यात म्हणजे प्रामुख्याने आज टक्केवारी चांगली आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी जे शिकलेले विद्यार्थी असतील, विद्यार्थी असतील, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी ते कोम्बिंग ऑपरेशन केलं. त्या माध्यमातून विद्यार्थ्यावर गुन्हे दाखल करणे, आंबेडकरी समाजावर दहशत निर्माण करणे आणि या सर्वांच्या पाठीमागे पोलिसांनी जरी केलं असेल, पडद्यावर जरी पोलीस असेल, तर या पाठीमागे देवेंद्र फडणवीसचा हात आहे. आणि म्हणून मी देवेंद्र फडणवीसला या प्रकरणामागे जबाबदार धरतो, इथल्या भाजप सरकारला जबाबदार धरतो. आणि खऱ्या अर्थाने देशाच्या पाठीवर जर मनुस्मृती समर्थक असेल तर पहिल्यांदा नाव येतं भारतीय जनता पार्टी. आणि त्या मानसिकतेतून सगळं झालेलं आहे. कोम्बिंग ऑपरेशन समाजाला उद्ध्वस्त करण्यासाठी, समाजावर भीती निर्माण करण्यासाठी, बाकी त्याच्या पाठीमागे दुसरा उद्देश नाही. हा समाज पुढे जाऊ नये, या समाजाने उद्या, कारण आंदोलन असेल, काय असेल, पहिल्यांदा आंबेडकरी समाज म्हणजे सक्रिय असतो, तर ते त्याचं ती ऊर्जा जी आहे समजा बाबासाहेब ती म्हणजे कमी करण्यासाठी ते जाणून बुजून देवेंद्र फडणवीसनी पोलिसाला समोर करून ते केलेलं फार मोठं षडयंत्र आहे. दादासाहेब, ते प्रकरण घडल्यानंतर लगेचच 18/12/2024 ला आपल्या देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जे संसदेमध्ये ज्या ठिकाणी कायदे बनतात, अशा कायदे बनणाऱ्या ठिकाणी घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे अवमानकारक, म्हणजे आंबेडकर ही 3दा म्हणून आंबेडकर ही फॅशन झालेली आहे. इतके दिवस जर तुम्ही, इतकी वेळ जर तुम्ही देवाचे नाव घेतले असते तर तुम्हाला स्वर्ग मिळाला असता. यामागे असं वक्तव्य करण्यामागे काय षड्यंत्र होतं? नंबर 1 मला सांगा, आंबेडकर 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 हे नाव कोण घेऊ शकतं? जे बाबासाहेबाला मानतात,
मग जे बाबासाहेबाला मानतात, बाबासाहेबांची विचारधारा बघितली तर देवाचा काय संबंध येतो? ऍक्च्युली मुळात आमचे देव 14 ऑक्टोबर 1956 संपले. स्वर्ग नरक ह्या ज्या कल्पना होत्या ते मातीत मिसळल्या 14 ऑक्टोबर 1956. त्यामुळे तर जे आंबेडकरांचं नाव घेतात त्यासाठी या संकल्प लागूच होऊ शकत नाही. परंतु त्या माध्यमातून अमित शहाच्या पोटामध्ये जर होते की नाही, जे आंबेडकरी द्वेष होता तो त्या माध्यमातून बाहेर पडलेला आहे. कारण नाही म्हटलं तर अमित शहा असेल, त्याचा पक्ष असेल, त्याचं सरकार सुद्धा असेल, म्हणजे डायरेक्टली इनडायरेक्टली म्हणत नाही, प्रत्यक्ष मनुवादाचं समर्थन करतं. त्याच्या सरकारतल्या अनेक माणसांनी, भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी या देशात मनुस्मृती लागू करा, या देशाला हिंदू राष्ट्र करा, अनेक स्टेटमेंट या ठिकाणी उपलब्ध आहे ते. आणि मग त्या संस्कृतीमध्ये वाढलेला हा अमित शहा पट्ट्या. आणि मग या शाकालनं म्हणलं मला कसं काही हे वाटलं नाही, कारण हे ज्या वातावरणात वाढला तो कट्टर आरएसएसचा माणूस, कट्टर मनुवादी माणूस. फक्त ते लपून ठेवत होते. शेवटी सत्य परेशान होऊ सकता है मगर हार नाही सकता म्हणल्यासारखं जे खरं आहे त्याच्या पोटात आपडलं आणि लोकांना याची म्हणजे कळली की याची लायकी काय, की आंबेडकराबद्दल किती दिवस आहे. त्या लाईन मधून पहिल्यांदा आंबेडकराबद्दल द्वेष व्यक्त होतो. द्वेष, आंबेडकर हे कहते हे फॅशन होगा, इनका आंबेडकर नाम लेना फॅशन होगा, या लाईन मधून बाबासाहेबांचा असलेला त्यांचा द्वेष बाहेर आलेला आहे. आणि ते ज्या याच्यामध्ये वाढलेल्या आहे संस्कृतीमध्ये ते टोटल मनुवादीचे समर्थक आहेत. आणि म्हणून ते खरं पाहिजे तर संविधानिक विषय जेव्हा समोर येतो, संविधानिक पदावर बसून देशाचा गृहमंत्री झाला आणि आपलं संविधान सेक्युलर आहे, संविधानिक पदावर बसलेल्या माणसाला असं म्हणजे काही करता येत नाही. म्हणून खरं पाहिजे तर मोदींनी खरं तो संविधानाला असं वारंवार हे करतो, मी एक चहा पिणेवाला प्राईम मिनिस्टर बन गया, संविधान डोक्याला लावणे, संसदेच्या पाया पडणे, हे प्रॅक्टिकली खरंच जर तो संविधानाला मानत असेल तर पहिल्यांदा नरेंद्र मोदी यांनी अमित शहाची हकालपट्टी करावी. पण दादासाहेब असं होताना दिसत नाही. याआधी देखील त्यांचे भारत सरकारचे मंत्री जे अनंत हेगडे आहे यांनी सुद्धा जाहीर सभेमध्ये आम्ही भारतीय संविधान बदलवण्यासाठी सत्तेमध्ये आलेलो होतो, बरोबर आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 75(4) नुसार प्रत्येक मंत्र्यांना संविधानाची व गोपनीयतेची शपथ दिल्या जाते. आणि मग अशी शपथ दिल्यानंतर त्या शपथेचा भंग जर भारत सरकारचा मंत्री करत असेल जाहीर भाषणात, तर मग नरेंद्र मोदी त्यांचा राजीनामा काय घेत नाही? नरेंद्र मोदीचं 15 डिसेंबर 2015चं राज्यसभेमधलं आणि 26 नोव्हेंबरचं लोकसभेमधलं जर भाषण ऐकाल, बघा उपलब्ध आहे भाषण त्यांचं, ते बाहेर संविधानाबद्दल आणि बाबासाहेबांबद्दल आदर व्यक्त करतात. आणि त्यांचाच मंत्री जर संविधानावर जाहीर टीका करत असेल तर त्यांचा राजीनामा नरेंद्र मोदीने घ्यायला पाहिजे. पण असं होत नाही. तुम्ही आता बोलला नाही ना. एक लक्षात घ्या, मुळात नरेंद्र मोदी कोणा कल्चरमध्ये वाढला? तो पहिल्यांदा आरएसएसचा कार्यकर्ता होता, नंतर राजकारणामध्ये आला, बरोबर आहे. आता तो संविधानाचं नाव घेणं म्हणजे लोकांची दिशाभूल करणे होय. आपण राजीनामा कोणाकडे मागायलो? मोदीकडे. मोदी हा कट्टर मनुवादी माणूस. हे सर्व नाटक, मी संविधानाला मानतो, आयसा वैशाख, हे सगळं नाटक आणि इथल्या समाजाची दिशाभूल करणं आहे. आणि त्याच्याच माणसाचा जो विद्यमान खासदार होता त्याने जाहीर केले 400 खासदार द्या, आम्ही संविधान बदलू. मग खराच जर संविधानवादी मोदी असता तर त्याने ज्याने जे स्टेटमेंट केलं, मला सांगा त्याची हकालपट्टी केली असती, बरोबर. त्याच्यावर अजून एक मी संदर्भ देतो. 14 ऑगस्ट 2023 पंतप्रधानाचे आर्थिक सल्लागार ज्यांनी द मिंट पेपरला एक लेख लिहिला आणि त्याच्यात स्पष्ट लिहिले की संविधान बदलणे काळाची गरज आहे. काय मोदीची दातखिळी बसली होती का? वाचा गेली होती का? त्याची हकालपट्टी केली नाही. म्हणजे सगळं नाटक चालू आहे की मी करतो मारल्यासारखं, तू कर मारल्यासारखं, मी करतो रडल्यासारखं. ही च्युत्या बनवायची त्याची सगळी शैली आहे, त्याचं वागणं दिशाभूल करण्याची आहे. बाकी त्याला कोणाला काढणार नाहीत. कारण मोदीच येईल, तुम्हाला माहित नाही. मी आता खरं सांगतो, मी तुम्हाला हे मोदीच त्यांना सांगतोय सगळं. मला करताय, तुम्ही करा, मी आव पाठीमागे. मोदीला जरी पटलं नसतं तर हकालपट्टी केली असते. त्याला अधिकार आहे. पंतप्रधान कोण्या मंत्र्याच्या एका मिनिटात हकालपट्टी करू शकतो. असं एखादं आढळलं का तुम्ही? पण आताच हा नाही. 26 डिसेंबर 2017 तत्कालीन केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे कर्नाटकमध्ये जे स्टेटमेंट झालं, त्याने तर जाहीर भाषणात केंद्रीय मंत्र्यांना सांगितलं की आमचा उद्देश काय, या देशाचं संविधान बदलणे. कुठे होता मोदी तुमचा? म्हणजे या सगळ्यांनी मिळून या संविधानाचे लचके कसे तोडता येतील, संविधानाला नख कसं लावता येईल, संविधानाला फासावर कसं लटकवते, सुपारी घेतलेली आहे. आणि ती सुपारी पूर्ण करण्यासाठी याला 400चा आकडा अत्यंत आवश्यक होता. दुर्दैवाने ते भेटला नाही म्हणून शांत आहे.
2019 तुम्हाला माहित असेल, साक्षी महाराज जो तत्कालीन विद्यमान खासदार भाजपचा होता, तो म्हणाला 2024 नंतर या देशात इलेक्शन होणार नाही. बरोबर. 24 एप्रिल 1973 केशवानंद भारती प्रकरणात जे सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश होते एस एम सिकरी आणि 13 जजच्या खंडपीठाने सांगितलं इलेक्शन हे बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे. डायरेक्ट बेसिक स्ट्रक्चरवर हल्ला केला होता. का बोलला नाही मोदी? बोलू शकत नाही, कारण सांगणारा तोच. बोल तू, मी आव ना सांभाळायला. आणि म्हणून त्याचं अंतिम ध्येय आहे की या देशाचं संविधान बदलणे, मनुस्मृती लागू करणे आणि या देशाला हिंदू राष्ट्र करणे. तुम्हाला माहित नसेल, त्यांनी सुरुवात केली होती. ते काय करतात माहितीये का? थोडं जनता झोपलेली आहे काय त्याचा खडा मारतात. खडा मारला, आवाज जर आला तर शांत बसतात, आणि खडा मारल्यानंतरही आवाज जर नाही आला तर ते पुढचं पाऊल केलं. हे कोणाला माहित आहे का? जेव्हा आपल्या देशाचं नवीन संसद बांधली होती, नवीन संसदेच्या उद्घाटनाच्या वेळी त्यांनी उपस्थित सगळ्या खासदाराला, संसद सदस्याला संविधानाचं वाटप केलं. आणि संविधानाचा जे आत्मा आहे, जी सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार, ज्याला प्रेमल प्रास्ताविक म्हणतो आपण, त्याच्यामधला सेक्युलर शब्द त्यांनी गाळला होता, धर्मनिरपेक्ष. आणि ते धर्मनिरपेक्ष गाळलेलं संविधान सगळ्या खासदाराला वाटप केलं. खासदाराच्या लक्षात आलं आणि मग सगळ्यांनी एकमुखी आवाज उठिला. आणि मग त्यांनी मग काय केलं? अरे नाही, आता आवाज आला, खडा मारला, आवाज आला. मग त्यांना नाही, ते चुकून झालं. मला सांगा, एवढे मोठे माणसं कसं काय चुकून होतं? हे खडा मारणं चालू आहे, जनता झोपलेली आहे काय? खडा मारला, आवाज नाही आला, जनता झोपली. खडा मारला, आवाज आला, जनता जागृत आहे. आज माझा दावा आहे, आज जर 400 खासदार आले असते तर त्यांनी संविधान बदलण्यासाठी सुरुवात केलेली असती. पण दुर्दैवाने आनंद वाटते मला, ते काय मोदी सरकार जरी असेल तर त्यांना अपेक्षित असं जे संविधान बदलायला 2/3 जे बहुमत लागतं ते तरी किमान जनतेने दिलं नाही. मी जनतेचं खरंच अभिनंदन करतो. अन्यथा परिस्थिती वेगळी राहिली असती. मी बोलू शकलो नसतो, तुम्ही माझी मुलाखत घेऊ शकली नसती. हे लक्षात घ्या. आणि म्हणून किती भाजपच्या कार्यकर्त्यांनी, सरकारच्या खासदार, आमदार, मंत्र्यांनी किती संविधानाच्या विरोधात जर चुकी स्टेटमेंट केले, तर मोदी शेवटी त्याची पाठराखण करणार आहे. हे लक्षात घ्या. पाठराखण करणं म्हणजे खरा तर संविधानाचा दुश्मन नरेंद्र मोदी आहे. हा माझा दावा आहे. मी जबाबदारीनं भीम टायगर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून बोलतोय. बरं दादासाहेब, गेले 20-22 वर्ष झाले तुम्ही भीम टायगर सेना ही सामाजिक संघटना काढून 20-22 वर्षाचा कार्यकाळ झाला. हो. या कार्यकाळामध्ये 25 वर्ष या कार्यकाळामध्ये तुम्ही अनेक भाषणामध्ये जाहीर करत होते की आमची ही संघटना अराजकीय आहे. बरोबर आहे. असं असताना तुम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये तुमच्या काही कंडिशन मंजूर करून शरदचंद्र पवार साहेब यांची जे राष्ट्रवादी आहे, यांच्या राष्ट्रवादीमध्ये स्टार प्रचारकपदी तुमची निवड झाली आणि तुम्ही एक राजकीय पक्षामध्ये प्रवेश घेतला असं म्हणू. यामागे तुमचा काय हेतू होता? नंबर 1, भीम टायगर सेना ही लोकशाही मानणारी आहे. मुळात हा निर्णय माझ्या भीम टायगर सेनेच्या कार्यकर्त्याचा आहे. हा शेवटी मला बहुमतापुढे तो निर्णय घ्यावा लागला. नंबर 1. आणि तुम्ही कंडिशन जे म्हणा ती खरी गोष्ट आहे. खरंच ती कंडिशन होती. ती पहिली कंडिशन होती, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भीम टायगर सेनेचा काही संबंध राहणार नाही. भीम टायगर सेना स्वतंत्र, तिचं कायम अस्तित्व राहील. तिच्या रिमोट कंट्रोल माझाच राहील. आणि जयंत पाटलांनी जे प्रदेशाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची, त्यांनी ती 8 मान्य केली. म्हणजे भीम टायगर सेना तशीच आहे. आजही ती कानाखाली आवाज काढणारी संघटना आहे. त्यामुळं भीम टायगर सेना राजकीय नाही ना, अराजकीय संघटना आहे तुम्ही म्हणतात तसं, त्याचा काही संबंध नाही. मी एक व्यक्ती म्हणून जर गेलो तरी संघटनेच्या पदाधिकाऱ्याचा असं म्हणतो, दादासाहेब आपल्याकडे साधनं नाहीत, आपल्याकडे पैसा नाही, आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. प्रस्थापित चॅनल 25 वर्षात तुम्हाला केव्हा दाखवेल नाही, कारण आपण त्याला काय पॉकेट देऊ शकत नाही. त्यांना तसं काय म्हणजे पैसा पुरू शकत नाही, ती आपली परिस्थिती नाही. आणि आम्हाला माहिती, दादासाहेब जर तिथे गेला तिथे आग लावते हा माणूस. आणि मला स्वतःला असं वाटलं की कार्यकर्ते म्हणतायत खरं, आणि त्याचा खूप आग्रह होता. आणि मग मी त्याच्या प्रेमापोटी, म्हणजे पक्षाचा आग्रह तुम्हाला होता? नाही, कार्यकर्त्याचा, माझ्या पक्षाचा काय आग्रह नाही. आणि मग आम्ही या अटीवर गेलो, भीम टायगर सेना राष्ट्रवादी काँग्रेसचा काही संबंध नाही, ती सामाजिक संघटना आहे, ती अराजकीय संघटना आहे, तिचं स्वतंत्र अस्तित्व आहे आणि ते कायम राहणार आहे. या अटीवर आम्ही त्याच्यावर गेलो, कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव गेलो. दादासाहेब, तुम्ही एक अभ्यासू आणि एक राज्यघटना अभ्यासक म्हणून तुमचं नाव आहे आणि कायदा देखील तुम्हाला बऱ्यापैकी चांगला पाठ आहे. आता देशामध्ये
प्रचंड अन्याय अत्याचार समाजामध्ये वाढलेले आहे. आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी, जे कोणी आंबेडकरी चळवळीमध्ये कार्यकर्ते आहेत, यांनी कोणत्या मार्गाने आपले आंदोलन, मोर्चे, निषेध हा जो काही मामला समोर येतो, या आंदोलकासाठी तुमचं काय आव्हान आहे आणि कोणत्या मार्गाने आपल्यावर जर अन्याय अत्याचार झाला असेल तर कोणत्या माध्यमातून यांनी त्याला फेस केलं पाहिजे? नाही, ह्या प्रश्नावर उत्तर मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 25 नोव्हेंबर 1949 मध्ये झालेलं संविधान सभेमधलं शेवटचं भाषण बस संपलं. हे जर भाषण समोर ठेवलं तर मला वाटतं काय भाषण? मला स्वतः उत्तर द्यायची गरज नाही. ते भाषण असं आहे, बाबासाहेब संविधान सभेमध्ये असं म्हणतात की आता आपल्या देशात संविधान लागू होणार आहे आणि मग संविधान लागू झाल्यानंतर तुमचा कोणता सब्जेक्ट असेल, जे काही अन्याय अत्याचाराचा विषय असेल, जे काय असेल, याच्या पुढे बंदुकीची, गोळीची, तलवारीची भाषा तुम्हाला करता येणार नाही. तुम्हाला जे काय तुमचे प्रॉब्लेम आहे ते संविधानाच्या अधीन जाऊनच सोडवावं लागेल, संविधानाच्या मार्गाने सोडवावं लागेल, अन्यथा या देशाला भवितव्य नाही. हे बाबासाहेबांचं भाषण. आणि मग माझी सर्व कार्यकर्त्याला विनंती आहे की तुम्हाला समाजाला न्याय द्यायचा असेल आणि तुम्हाला स्वतः टिकून राहायचं असेल तर आपल्याला संविधानाशिवाय पर्याय नाही. ते कोणतरी पिक्चरचा डायलॉग आहे, कायद्यात राहील ते मकरंद अनासपुरे आहे, त्या पिक्चरचं काहीतरी कायद्यात राहिले तर फायद्यात राहील काहीतरी म्हणल्यासारखं. आणि म्हणून आपल्यासाठी संविधान अत्यंत महत्वाचं आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि आलंच अंगावर एखादा जातीवादी, त्याला शिंगावर घेण्याची सुद्धा तयारी बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे. कारण जे सेल्फ डिफेन्स जो कायदा आहे त्याचा कलम 99, 100 काय सांगते माहिती, आलेच एखादा आपल्या स्वतःला मारायसाठी तर स्वतःचा बचाव करण्यासाठी मर्डर झाला तरी त्याच्यात 1 दिवसाची सजा नाही. परंतु कायद्याच्या अधीन राहून सगळे आपण लढाया लढल्या पाहिजेत असं माझं स्वतःचं मत आहे. आणि सर्वांना माझा एक संदेश आहे, जे आंबेडकरी चळवळीमध्ये जे पक्ष असतील, जे इत्यादी इत्यादी, त्यांना माझा हा संदेश आहे. तर हे होते मान्य दादासाहेब शेळके, भीमटायकर सेनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष. जय भीम, जय भारत, जय संविधान. जय भीम, जय संविधान.